बंड्या, अरे कोणाला शिव्या देते रे ही? कोणाच ठाऊक? ए, कुणाला शिव्या देतेस का? कोणी दगड मारला तुला? मला काय विचारतीये? काय पण म्हणे वैभव, लाच खाऊन बंगला बांधलाय आणि म्हणे वैभव. त्याला ही अक्कल लागते, अक्कल. तुझ्या नवऱ्याला नाही जमला तर दुसऱ्यांवर कशाला चालतेस का? माझ्या नवऱ्याची अक्कल काढायची नाही हा. तुझी लायकी तरी आहे का? असे 10 बंगले बांधलेस ना तरी त्यांच्या नावाची बरोबरी होणार नाही. सॉरी काय झालं? काय झालं? काही नाही, हे तुझ्या माहेरचं कुत्र माझ्या अंगावर भुंकतय. पण ही कशी भुंकते ते बघा आधी. जाऊ दे ग, तू कशाला भुंकतेस? तू कशाला भांडतेस? तुम्हाला नाक काढीची अक्कल नाहीये. असू दे, कधीतरी खरं बोलते ती. दरवेळी तुम्ही असे शामळू सारखे वागता आणि हिला भांडायला जोर येतो. विनाकारण का ऐकून घ्यायचं मी? अगं तू ही मास्तरी नसलीस ना तर ते तुझ्या शाळेत इथे रुबाब नाही चालायचा सांगून ठेवते. त्या दरवेळी मला मास्तरी म्हणून हिणवते ही बाई. मी बघतो. तर एका मिनिटात काय रे? असू दे. माझा अहो, मास्तरी म्हणजे मोलकरीण वाटली का तुम्हाला? चुकीचं आहे ते. आणि नुसती मास्तरीण नाहीये, हेड मास्तरीण आहे ती. शाळेतले सगळे शिक्षक तिला फौजदार म्हणतात. अहो, काय फौजदार काय आहे? जर तसं सांगितल्याशिवाय ती गप्प नाही बसणार. काय चाललंय तुमचं? बघ, बसली की नाही गप्प? बर, पुत्र नव्हे मित्र. अहो, तुझा तो बाहेरचा मित्र मी चोर असल्यासारखा माझ्या अंगावर भुंकतो. पुरे जास्त सफाई द्यायची काही गरज नाहीये. ए मम्मी, बंड्या उठाय ग. अभ्यास करतोय आतमध्ये. काय इकडे माझं काम आहे. तू नाटकच कर फक्त. अरे, याच्या कानाखाली देऊ काय? हो, तुम्हाला नाही बोलत आहे मी. मग हो, तो आज बसलाय ना तिकडे उलट पुस्तक धरून तो करतोय अभ्यास. तुम्ही सुद्धा त्या मुलीला खोटी आशा लावू नका. त्यामुळे ती सारखी इथे येत असते. तिला सुद्धा आपला विनय खूप आवडतो. शिवाय मी शब्द दिलाय नानाला. हा, तुम्ही काय राजा हरिश्चंद्र आहात का हो? आणि शब्द दिलाय म्हणून जमणार नाही. अगं, ए, कशाला ओरडतोस रे? हे बघ, हे जरा इस्त्रीचे कपडे धुवून ये जा. जा. ए हट, मी काय तुझा नोकर आहे का तुझी काम करायला? ये बंड्या, सांगतोय की नाही, कपडे घ्यायचे आणि घेऊन यायचे. चल. ए, माझी परीक्षा जवळ आहे. हा. मी काय करतोय ते दिसत नाहीये का तुला? दिसतंय ना, दिसतंय. काय माहित? तुझं काय चाललंय ना ते व्यवस्थित दिसतंय. आणि मला सांग, थोड्या वेळापूर्वी कुठे होतास रे तू? अरे थोड्या वेळापूर्वी ना. हा. ए, बघ, हा. मला डिस्टर्ब करू नकोस. हो. मला अभ्यास करायचा आहे. इकडे थोड्या वेळापूर्वी काय चाललं होतं तुझं? ठीक आहे. कुठे काय? काहीच नाही. काहीच नाही. अरे बिल्डिंगच्या पाठीमागे बागेतून काहीच नाही. काहीच नाही. नाही, नाही. आई शपथ, मग बंड्या, अरे दीक्षित टाकून दगड कोणी मारलं? मला काय माहिती? तुला नाही माहिती? अरे मी बघितलंय सगळं. कशाला मोठं बोलतोय? अच्छा, ते होय. होय होय, दगड होय. दगड होय. दगड. हा. हा, काय न्यूटनचा सिद्धांत तपासून पाहत होतो. काय सांगतोस? गुरुत्वाकर्षणामुळे वस्तू हा. खालीच का पडते ते बघायचं होतं. अच्छा, म्हणून तू दगड वर फेकलास होय? बट हा. मला काय वेळ लागले लोकांच्या घरावर दगड मारायला? काय वेड? गेलाचच. पण काय रे बंड्या, अशा वेळी दगडाला कागद गुंडाळावा लागतो का? कागद? हा. हा, कागद होय. होय होय. अरे, हा. कागद गुंडाळल्यामुळे गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम होतो हा. ते बघायचं होतं. सांगतोस काय? गुरुत्वाकर्षण, हो. न्यूटन, काय? दगड, हा? दगड हो. दगड. मग भांड्या, काय ते निष्कर्ष काढलास तू यातनं? निष्कर्ष? हा. आता बघ हा, हा. हा दगड, हा. हा कागद, हा. दगडाला कागद गुंडाळला पटकन वर जातो आणि कागदाला दगड गुंडाळला. पटकन खाली येतो. अरे जाऊ दे ना यार. हा? हा दगड इथून त्या टाकून लागला. पण मिटलंय ना आता भांडण. तुला कशाला वाद? अरे बंड्या, भांडण मिटलं नाहीये. मग? ये तो सिर्फ ट्रेलर था. म्हणजे? पिक्चर अभी बाकी है. म्हणजे त्या कागदाचं नंतर काय झालं तुला माहितीये का रे? नाही. नाही ना माहिती? ये इकडे सांगतो. ये. अरे बंड्या, तो दगड गेला वर. हा. गुरुत्वाकर्षण कागदाला खाली. बापरे. म्हणून फक्त शिव्यांवर घालवलंय. नाही तर मम्मीने दीक्षित काकूच्या मदतीने तुला उभा, आडवा, दीर्घा तसा जमेल तसा फाडला असता. ए दादा, हा. तो कागद कुठे आहे? हे कशाला काळजी करतोस? हा? मोठा भाऊ कशासाठी असतो? हा. मी तो व्यवस्थित जपून ठेवलाय शबास. मम्मीला दाखवण्यासाठी. हा, हा. हा अभ्यास तो महत्वाचा आहे.
लवकर जा चल. काय रे काय झालं अगं काय नाही, जरा कपडे घेऊन पाठवत होतो जरा इस्त्रीसाठी. अरे तूच ऑफिसला जाताना दे ना, त्याला अभ्यास करू दे. हो हा. दे दे दे. अरे जातो रे अरे दे दे. जातो रे अरे दे ना. आपण म्हटलं ना विनय हा. अरे काय चाललंय हे अगं मम्मी त्याला ऑफिसला जायला उशीर होईल. हा अगो बाई मोठ्या भावावर एवढं प्रेम आलं की काय हो ना. तब्येत बरी येणार आहे तुझी मी बरा आहे गो. पहिल्यांदा बरं वाटत नाहीये. हा, बरं नाहीये कधीपासून? काय झालं मला पोट सोडलाय. तुझ्या बंड्या हा विनय. दे आहे ना? महत्वाचं बोलायचंय. हा बोला. हे बघ विनय, हा अगदी मनातलं खरं खरं सांगायचं हा. हा मला सांग, हा. तुला रोहिणी पसंत नाहीये का? अरे पप्पा. अरे लाजतोस काय मेल्या? हा? मग सांग ना तुझ्या आईला तसं. काय? मला रोहिणी आवडते म्हणून. हो मी असं तरी कुठे म्हटलं. अरे तुला स्वतःच काही मत आहे की नाही? हो माझं या बाबतीत काही म्हणणं नाहीये हो. तुम्ही आणि मम्मी बघा काय ते. त्या मम्मीला काय सांगणार? तिला माणसं दिसत नाहीत सध्या, फक्त पैसा दिसतोय पैसा. मग काय चुकीचं आहे त्यात? लग्नानंतर पैसा लागतोच ना. अरे गाढवानो, लाज वाटायला पाहिजे. घरात येणाऱ्या बायकोकडून पैशाची अपेक्षा करता. बांगड्या भरा बांगड्या. चला. बांगड्या भरायला नाही हो, भूक लागली ना, जेवायला चला. बांगड्या कोणते? आई, आई गं, आई, आई, आई. हा? अगं, आई, आई. अगं, हे सटवे. तुझ्या जिंच्यात येते ये. काय झालं मग? बाई, 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 कहर केला हो. केवढ्या दगड मारला. आई गं. अगं कुणी मारलं तुला दगड? अगं, ती चिचुद्री हा? पटकन आत पळाली. आई, कोण, आई, दिशा? होय रे, होय. आण तिला बाहेर आण खेचून. अगं नाही मम्मी, हा सगळा समजुतीचा घोटाळा आहे. म्हणजे काय नाही, त्याच्यात हिंमत नाहीये तिथे जाऊन उभं राहायची. हा? हो पप्पा, तुम्हाला काही एक माहिती नाहीये. जरा शांत बसाल का? हो शांतच बसतोय. चालू दे तुमचं. अगं, सटवे, तुझं वाटोळ होईल. दगड मारली. आई गं. आपण डॉक्टरकडे जाऊया. हो, सटवे आले. आई, आई गं. हा हा ये आत ये. नको मला भीती वाटते. अगं मी एकटाच आहे, ये. अय्या खरंच बघ. तू एकटाच आहेस? हो हो बस. नको का? मला तुझी पण भीती वाटते. एक ते लॉलीपॉप ते कधी थांब ना रे, थोडंसं तर राहिलंय. लहान आहेत का? ए, बंड्या, लॉलीपॉप नको कधी ना. खाते? आणि मला एक सांग, काय तू माझ्या मम्मीला दगड का मारला? तुझ्या पप्पांनी माझ्या मम्मीला का दगड मारला? पप्पाने? मग तुला कोणी सांगितलं? मम्मीनेच सांगितलं. हे? अरे दगड मारून हळूच चोरासारखे पळून आले तुझे पप्पा. बावळे ते तुझी मम्मी. हा? आमचे पप्पा मम्मी घरात असताना आतेच आत शिरतात. हा. तो दगड मी मारला होता. तू हो मग का? तुझी मम्मी पंजाबी ड्रेस घालून पाठमोरी उभी होती. मग मला वाटलं तूच आहे म्हणून चिटकीत गुंडाळून दगड फेकला. अय्या खरंच? त्यामुळे की मग माझ्या मम्मीने ती फाडून टाकली? वा वा काय डोकं आहे ग तुझं. ती चिठ्ठी जर तुझ्या मम्मीला सापडली असती तर तिने चिठ्ठी ऐवजी मला नसतं का फाडलं? अय्या खरंच की? नाही. मग कोणाला फाडलं? अगं मोठा घोळच झाला. काय? ही चिठ्ठी आमच्या दादाला सापडली. मग त्याने फाडून टाकली. तो कसला पाडतोय? मग रे माझीच फाटली. का? सारखा मला ब्लॅकमेल करतोय. अगं ती चिठ्ठी जर माझ्या मम्मीने वाचली ना तर ती मला या घरात सुद्धा राहू देणार नाही. मी बाकी काही केलं असतं तरी तिला चाललं असतं. पण तिच्यावर प्रेम करतोय हे जर तिला कळलं तर ती माझा जीव घेईल नाही तर स्वतः आत्महत्या करेल. बंड्या मला तुझ्या मम्मीचा असा राग येतो नाही. ए पुढे या पुढे. खरं तर मला तुझ्या मम्मीचा जास्त राग येतो. या वयात कशाला पंजाबी ड्रेस घालते? अगं रडू नको. लॉलीपॉप देऊ? नाही, नकोय लॉलीपॉप. यासाठी बोलवलं होतं का मला? जातीये मी. अगं ऐकून तर घे. मी नाही. ठीक आहे. लगेच रडायला लागली. हो. शी, तुझ्यासाठी एवढं छान लव्ह लेटर लिहिलं होतं. हा? मग? लव्ह लेटर? हो हो. काय हो वाचलं असतं ना तर वेळीच झाली असती. अय्या खरंच? हो. ए, मग सांग ना. नको, काय नको. लिहिलं होतं? सांगायला लाज वाटते म्हणून लिहिलं होतं. असं काय करतोस बंड्या? सांग ना काय लिहिलं होतं? नको ना. सांग ना. नको ना. सांग ना. अगं नको ना. काय काय? आपण आपल्या लग्नानंतर काय काय करायचं ना ते लिहिलं होतं. काय करायचं आपण? आता बघा. अगं पण ती चिठ्ठी जर माझ्या मम्मीने वाचलं तर काय करायचं? किती वाईट आहे ना तुझी मम्मी. हा? बंड्या आपलं लग्न झालं ना की मग बघायचं. हं? मी ना तिला चांगली काय करतेस? चांगली खलबत्त्यात घालून कूट कूट कुटणार आहे. अगं, पण ते कसं शक्य आहे? का? आपल्या घरी मिक्सर आहे. अय्या हं. खरंच की माझ्या घरी पण मिक्सरच आहे.
हा ए बंड्या, हा? आपण विकत आणला ना गणपता. चालेल हा चालेल. हा. मला एक सांग, काय? लग्नानंतर तू फक्त हेच करणार आहेस का? नाही रे, हम्म, पण ऐक ना, बोल ना. आपण रोज सिनेमाला जायचं. चालेल चालेल. अजून अजून रोज फिरायला पण जायचं. चालेल. अजून मी छान छान स्वयंपाक करीन. वा वा मस्त. तू कामावरून आलास हा. ना की मी म्हणेन, अहो बोल माझी राणी. स्वयंपाक तयार आहे, वा. चला गिळायला चला. शी, गिळायला? हे काय आता? अरे माझी मम्मी अशीच म्हणते पप्पांना. काय सांगतेस काय? मग. हे चालेल. माझी मम्मी सुद्धा पप्पाला हेच म्हणते. अरे लग्न झालं ना की हे असंच म्हणायचं. बरोबर, ते जाऊ दे. जाऊ दे. मला सांग हा, पुढे काय? आता पुढे काय? काय रे बंड्या, काय झालं? कशी नशिबाने थट्टा आज मांडली, कशी नशिबाने थट्टा. तेच बस. चालू. ए, तू घरी जा. चल काय? तू घरी जा. जात नाही, जा. पण तुला जा म्हटलं ना. मी नाही जाणार. नको जाऊ, मी जाऊ. जा. अरे, माझंच घर आहे, मी का जाऊ? मनी, नाही जाणार आहे मी घरी. मी काय लहान आहे का आता? लहान नाही, कुकुलं बाळ आहे. जा घरी जा. अरे बंड्या, ए बंड्या, लगेच रागावलास? हो. बरं, तू इथेच बसा. मी तुझ्यासाठी पटकन चहा करून आणते. म्हणजे तुझा राग असा एका सेकंदात निघून जाईल. आले का? काही नको, आपण पुढच्या वर्षी भेटू. तू आता घरी जा गं. नाही, मी ठेवणार आहे तुझ्या. गेली का ती? हो, गेली गेली. बापरे, कोण होती ती? ती ना शेजारची मनीषा हा, पीठ उचलं मागायला आलेली, हा. पण डोकंच पडलं डब्यात. काय? डबाच पडला डोक्यात. बापरे, थोडी घाबरले मी. मी पण घाबरलो. पण मला एक सांग, हा? तू अशी अचानक कशी आली? अरे मी डबा घेऊन आलेले. नानांनी पप्पांसाठी खीर पाठवलीये. पप्पांचं फक्त नाव तू चालला असशील दादासाठी. चल चावट कुठला. ए रोहिणी, मी तुला म्हणू का ग वहिनी? मारे ना, नाही तर मम्मींना सांगेल. अगं तू आमच्या दादाला फार आवडतेस. थापा मारू नकोस उगाच. अगं खरंच सांगतोय, देवा शपथ. अरे पण मम्मींना नाही ना आवडत मी. आवडतेस ग, पण जाऊ दे. तू अजिबात काळजी करू नकोस. दादा मम्मीला घाबरतो, पण तू फार डेंबिस आहे. मोठ्या भावाबद्दल असं बोलतात. मग काय करू? बघ बघ, कसा भयानक लाजला बघ. हा? तुला बघून लाजला. बरं ठीक आहे. तू तिथे डबा ठेवलाय. हा. संध्याकाळी येऊन मी घेऊन जाईन. ए थांब थांब, तेवढे फक्त सांगू नको. कसलं? ते पिठाचं. हा? हो, जर पुढे काही प्रॉब्लेम आला तर मी मदत करणार नाही. म्हणजे आजपासून तुझा पॉकेट मनी बंद. हा, हे अति होतं या. पप्पा तुम्ही तरी सांगा ना. सांगतो सांग. आजपासून कधीही सिगरेट ओढणार नाही हा, अशी शपथ घे आईची. मी नंतर काय मी हे शपथ घेतो घेतो. आई शपथ. तुझा पकड. आई शपथ, आजपासून सिगरेट नाही ओढणार. हा, गुड बॉय. हा. हे सिगरेट ओढणं आरोग्याला घातक असतं बघ. लिहिलंय का? इट्स इंजुर, हा? इट्स इंजुर. आणि इकडे आणा इकडे. इट्स इंजुरियस. ते आणा. वाक्य आलं मला. बंड्या, तू घरात एकटाच होता. मी पाडला पिठाचा डबा. हा. चुकून पडला तो. म्हणजे मला ते हे करायचं होतं. काय? पोळ्या, पोळ्या. पोळ्या पोळ्या खिरीबरोबर गिळायला. पोळ्या पोळ्या. मग करा पोळ्या पोळ्या हा. आणि गिळा त्या खिरी बरोबर. हा. चला घेऊया. आणखी काय काय करणार आहेत ते? अगं म्हणजे त्याला का हा? का तू विचारतेय? सोड ना, तुला नाही करायचं ते सोड. हो का? मला कळायचं नाही का? अरे याच त्यांच्या स्वभावामुळे ती बाई परवा माझ्याशी भांडत होती. हो. तू जा त्यांना बोलावून आणा ती घरात. हे बघ, मी त्यांना बोलावतो, पण तू त्यांना काही बोलू नकोस ग. ते निष्पाप आहेत बिचारे. आत या, आत या. अहो जाताय कुठे? या आत या. अरे छा, आपल्याच घरात वाटतं. म्हणजे मला वाटलं मी चुकून दीक्षित बाईच्या घरात शिरलो की काय. आल्याबरोबर ओरडलीस का अंगावर?
काय हो, काय उद्योगधंदे चालले होते तुमचे तिकडे? आयुष्यभर रंगभूमीवर तसेच नाचलात विदूषकासारखे. आता घरातही तेच करायचंय का? जरा वयाला शोभेल असं वागा. अगं डॉक्टरने सांगितलं काय? या वयात जेवढा जास्त व्यायाम कराल तेवढं चांगलं. हो का? म्हणून हा व्यायाम शोधून काढला तुम्ही? अगं नंतर कैर्या लागलं की मला पाडायला. खात्री आहे त्या दिवशीचा तो उद्योगही तुमचाच असणार आहे. सॉरी म्हणजे काय झालं, तो दगड मी मारत होतो दुसरीकडे, हं. चुकून लागला दीक्षितबाईला. चुकून का होईना 25 वर्षात एकदा तरी तुम्ही माझ्या मनासारखे वागलात. हा? अहो, मारायचा छोटा तो मोठा धोंडा घ्यायचा ना, म्हणता आलं असतं, चुकून लागला म्हणून. अगं मोठा धोंडाच मारणार होतो, हो? पण म्हटलं मेली बिली तर काय घ्या. अहो, तुमच्या आवडीचा नाश्ता केलाय, गरम आहे तोवर खाऊन घ्या. अरे वा रे वा, आज खायचे पदार्थ दिसताय. म्हणजे रोज गिळायचे असतात ना म्हणून म्हटलं. गिळायचं असेल तर गिळा. बरं वाटतं. हे वाक्य म्हणजे आहा. बरं झालं रोहिणी तू आलीस ते. अगं काल तू खिरीचा डबा आणलास ना, तो तसाच आहे. नाही मी का आमची सगळ्यांची जेवण झाली होती. आपण तो नानांनी पाठवलेला पप्पांसाठी. त्यांना शेवायची खीर आवडते म्हणून. सध्या डॉक्टरनी त्यांना कमी गोड खायला सांगितलंय. हा हे कधी ठरलं? मला डायबिटीस झालेलं मलाच माहित नाही. अति गोड झालं की डायबेटीस होईल. हो तू म्हणतेस म्हणजे नक्की होईल. विनय, विनय बाहेर ये. हा. संध्याकाळी आपल्याला देसाईंकडे बोलावणे, तेव्हा तयार राहा. बुगू 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 अरे मान काय हलवतो? तब्येत बरी नाहीये ना तुझी? बुगू बुगू बुगू. बरं रोहिणी, तुझ्या लग्नाचं कुठपर्यंत आलं? अटेंड करायला म्हणावं. पैशाची काही अडचण असेल तर आम्ही थोडी मदत करू. मी काय म्हणतो माझं जरा ऐकून घ्या. हे सामानाची यादी ठेवलीये, ती घेऊन या संध्याकाळपर्यंत. कळलं? चालू आहे. पप्पा येते. थांब बेटा, मला कल्पना आहे या सगळ्याचा तुझ्या मनावर काय परिणाम होत असेल. ही गरिबी फार वाईट असते बघ, पण असेच अपमान गिळत आपण मोठं व्हायचं असतं. म्हणून तू सुद्धा तुझा स्वाभिमान थोडा बाजूला ठेवून तिला समजून घे. अगं याच आर्थिक परिस्थितीला कंटाळलेली बाई येते. तू काळजी करू नकोस. पप्पा केवळ नानांच्या समाधानासाठी मी इकडे येते. नाही बेटा, प्रत्येक माणूस हा स्वतःच्या समाधानासाठीच झटत असतो. फक्त ते समाधान व्यक्ती सापेक्ष असतं. एखाद्याने स्वतःहून केलेला त्याग हा लोकांच्या दृष्टीने कदाचित त्याचा स्वार्थही असू शकतो. तू या घरची सून व्हावीस हे नानाच्या समाधानासाठी नाही, तर माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या समाधानासाठी ते आवश्यक आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस, कळलं? तू या घरची सून म्हणून ताठ मानेने येणारे हे भाकीत त्या ब्रह्मदेवानच करून ठेवलंय, कळलं? जा. बसला. अरे म्हणजे काय, तोच म्हणाला एकदा बोलता बोलता. अच्छा, हा. म्हणून लगेच विश्वास बसला का? हा. हा, मग पप्पा खरं कारण काय आहे ना ते तुम्हाला कळलंच पाहिजे. काय रे? त्याच्या अभ्यासात का लक्ष नाहीये माहितीये का? हा बोल ना का. त्याचं एका मुली बरोबर लफडं चालू आहे. अरे काय सांगतोस काय? मग अरे, त्यासोबत ते कळलं ना की तुम्ही तर हादराल. हो का? मग मी बेशुद्ध पडेल. कोण 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 आहे रे? हा? राखी सावंत नाही ना? हा? का उर्फी जावेद? त्या काय कोणालाही चालल्या असत्या. काय हा? काय? त्या वाडीत कुणालाही चालल्या असत्या. हा, बरं ठीक आहे, तू नाव सांगशील की? हा. हो आहे. काय सांगतोस काय? मग अरे गाढवा, नुसती हवा सोडलीस का ना? आता शब्द पण सोड. शेजारच्या दीक्षितांची मनीषा. हो काय झालं, असं काय करताय? अरे मी हादरलो, धक्का बसला. कसली हो करता, सिरियसली सांगतोय मी. तुम्ही चेष्टा करू नको, नाही तर काय. काहीतरी काय बोलतोस? माझा नाही विश्वास. हो, माझाही विश्वास नव्हताच बसला. मग? पण मी पुरावा बघितला ना तेव्हा विश्वास बसला माझा. पुरावा? हो, काय पुरावा? त्याचं लव लेटर आहे माझ्याकडे. ए चल, हा? बंड्या काय लव लेटर लिहिणार? मला नाही पडत. हो, मग आता तुम्हाला पुरावा दाखवलाच पाहिजे. हा हा, दे दे, ते पुरावा दे इकडे. हा, हा वाचून झालं की परत द्यायचंय. बरं. हा, हा तुम्हाला सांगितलंय त्याला कळू देऊ नका. बरं. हा, आता काय बात दे रे उभं. हा, हा. आता तू कुठे चाललास? कधी लावतो आला तेवढ्यात असतं. हा बरोबर. चष्मा आता ये ये बघ 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 जरा नीट बघ. कपाटाला
तपासायला हवी. अवश्यच माहितीच आहे. वाचलं का वाचलं? हा वाचतो ना. हा. वाचली नाही अजून. हा, ते आता मला वाचतो. आता वाचलं. बापरे हा? शी 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 शी. काय घाणघाण लिहिलंय. असली छे वाचवत नाहीये. हा. पोरग हातचं गेलं त्याला वट्टीवर आणायला पाहिजे बाबा. कळतंय तुम्हाला पण. खरंच रे हा. मी उगाच तुला दोष देत होतो. मग खरंच ही चिठ्ठी अगदी जपून ठेवा. हो. योग्य वेळ आली ना की तुझ्या मम्मीला दाखव. हा? दाखवणारच आहे. हातापट्टी ना खात्री. बरोबर ना? 100%. हा. पप्पा पप्पा तुम्ही फार साधे भोळे आहात. काय म्हणाले तुम्ही? अरे हा तुझी नाहीस ना? एकदम खणखणी. हो? मग येऊ दे मम्मी. मग काय खणखणी. अरे तिला कळणारच नाही. हा. तुझ्याकडे काय पुरावा आहे रे? तुला काय वाटतं रे? तू चिठ्ठी काय मी ते झाकून दिले आणि जपून ठेवले व्यवस्थित. म्हणजे ती अजून तुझ्याकडेच आहे? हो. मग काय व्हॉट्सअपला व्हायरल करून टाकू काय चित्रवलीच्या ग्रुपवर? हे बघ घेऊन यायचं लवकर आणि ते इस्त्रीचे कपडे आण. धनी हा? ओ धनी 2 घास खाऊन जाऊ का? काय? अरे दादा किती ब्लॅकमेल करशील? मग बंड्या खुश ना? काम झालं ना? एकदम खुश. सिगरेट हवे का सिगरेट? आणि नको आता उडून आलं ना खाल्लं. पोटापोट करून दिली. फुकट मिळतोय ना कशाला सोडा? अरे चिडलायस काय होणार? का चिल्लोय? हा? अहो आतापर्यंत 5 पाकिट सिगरेट घेतली. वर खोटं बोलत आहे. काय खोटं बोललो? ही घेतली म्हणे त्याच्याकडून. मग त्याच्याकडेच आहे. अरे बावळेटा त्याने ती अजून उघडून कुठे बघितली? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. तडान, 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 तडान. तडान, तडान, तडान. अरे घे घे आणि उघडून बघ. मनीषा आपण लग्नानंतर हो, मागे तर माझे वाक्य का? अरे अरे दया लागेल चुकून ये. पप्पा त्याच्याकडे काय आहे? त्याच्याकडे काय झालं? किराणा मालाची यादी. You are great, पप्पा. I love you. येस येस सो क्लिअर. अरे बापरे. व्हायलाच लागेल किती दिवस झाले ते. कोणी नाहीये घरात ते बरं आहे. तर अवघड काम झालं. बंड्याला कामाला लावलं. त्याचं काम केलं आणि माझं काम केलं. वा हॅलो. हा मी बोलतोय. मी नाही 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 मी सांगितलंय तेच करायचंय बाबा. अरे असं काय? मी काल तुला एवढं पडवलं आणि आता आयत्या वेळी तू मान टाकतोस. ते काहीही चालायचं नाही. मी जसं सांगितलंय तसंच करायचं. हो 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 बोल. अरे लाव छक्का लाव छक्का. हा. बघ अरे लाखपती होशील. माझा शब्द आहे. भरोसा नाही? येऊ मग फोन. कुणाचा होता फोन? काय नाही का त्या मटके घालायचा. आणि कुणाशी बोलत होता तुम्ही? अगं तो आकडा विचारत होता मला सत्याबाई समजून. पण मग रॉंग नंबर सांगायचं ना. अगं तेच सांगितलं. अहो पण मग आधीच सांगायचं रॉंग नंबर आहे ते. आकडा सांगून कशाला मोकळे झालात? आणि जाऊ दे ना. लागला आकडा तर त्याचं नशीब. हा? आणि नाही लागला तर त्या सत्याबाई नशीब. आपल्याला काय काय? हो तुम्ही? काय चाललंय तुमचं हे? बरं आज उशीर झाला तुला घरी यायला? हो, संचालक मंडळाची मीटिंग होती. हो का? बर. दमून आली असशील ना खूप? हं? आता दमून आलीस तर चांगला आल्याचा हा करून आणतो. अरे वा, आज खुशीच दिसते सॉरी एकदम. मग अगं अशा परिस्थितीत बायकोला मदत केली नाही तर तो नवरा कसला? इकडे या, इकडे जवळ या. जवळ काय? मुलं येतील कुठल्या क्षणी? मी येत आहे का? मी येऊ? ढोसून आलायत ना? तरीच म्हटलं एवढा उत्साह आला कुठून? पैसे कुठून आणतो? तू काळजी करू नको. बँक बॅलन्सला हात लावलेला नाहीये मी. ही माझी वर कमाई आहे. हो का? की तुमची वर कमाई मला एकदा बघायलाच हवी. जर तू समजतेस तसं काही नाहीये. मग? हे बघ मी आहे वर पिता. हा. मला रोज एक वधू पिता भेटतो आणि मला विचारतो पिता
पितो. आणि मग आम्ही दोघे पितो, गप्पा मारतो. काय आहे हे ए सगळं? मम्मी बंड्या कुठं आहे? अरे बाबा, काही कांड केलं की काय परत त्याने? आता काय केलं याने? याने नाही, तुझ्या त्या बंड्याने. बंड्या खाली ये. ये खाली बंड्या, बंड्या खाली ये. ये खाली बंड्या. अरे कशाला ओरडतोयस? काय झालंय? काय झालंय? हा. मला मोठा मेमो दिलाय मला ऑफिस मध्ये. वर सगळ्यांसमोर बिल पाण्याची केली ती वेगळीच, न सांगता सुट्टी घेता म्हणे. अरे पण मग सुट्टीचा अर्ज आधीच ऑफिस मध्ये पाठवून द्यायचा ना. हा, दिला होता ना, दिला होता. मग? तुझ्या लाडक्या शेंडेफळाकडे दिला होता. मग? पण त्याने नेऊनच दिला नाही. हो? बंड्या खाली ये लवकर. ये खाली बंड्या लवकर. अरे रडतंय सकाळ सकाळ. अबो, ए, तुला काय झालंय रडायला? तुला काय सांगितलं होतं मी? काय? माझ्या कंपनीत सुट्टीचा अर्ज देऊन ये म्हणून. काय नाही नेऊन दिलास? ए, मी तुझ्या बापाचा नोकर नाही, समजलास ना? काय पप्पा? काय पप्पा काय माझ्या पुढे ती बोलतो? हा? बरोबर आहे तुझं. तिच्यासारखा नोकर मला परवडणारच नाही. हे बंड्या काय आहे? काय असते मी? मम्मी तुला सांगतो, हा मला सारखी त्याची कामं सांगत असतो. हा. त्यामुळे मी जर नापास झालो तर तुला बोलू देणार नाही. हा? बाकी धंदे करायला बरा वेळ असतो रे तुला. बाकी धंदे हा. काय ते स्पष्ट बोल. हो हा. मग आता स्पष्टच हा, बोलतो. बोल. मम्मी याचं अभ्यासात का लक्ष नाहीये माहितीये का तुला? कारण ह्याचं एका मुलीबरोबर लफडं चालू आहे. ए, असले फालतू धंदे करायला मला वेळ नाहीये. काय पप्पा? ए, सांगते काय पप्पा? तुमचं तुम्ही निस्तारा, मला मध्ये ओढू नका. मी नाही सांगतो तुम्हाला हो? विचारायला. तुला वेळ नाही काय फालतू धंदे करायला? मम्मी त्या दिवशी तो दगड कोणी मारला होता माहितीये का? ते मला चांगलंच माहिती. हा. ते तू सांगायची काही गरज नाहीये. काय हो? पुढे. तू बंड्याबद्दल बोल. हा. बंड्याची काय लफडी चालली ती मला कळायला हवी. तो दगड ह्यानेच मारला होता. अरे विनय, त्या पोरावर वाईट साईड आरोप नको करू. म्हणजे मी खोटं बोलतोय का? तू किती खरं बोलतोयस ना हे मला चांगलंच माहितीये. हा. अरे त्या बॉसचा राग या पोरावर नको काढूस तू. हा. हा काय हा? तुम्हाला माहितीये ना, खरं माहितीये, सांगा ना तिला. ए बाबा, भांडू नका रे. मला ना मनस्ताप होतो खूप. हा? अच्छा, आता हा मनस्ताप आणलाय का तुम्ही? अगे थोडासा. मम्मी याने नुसता दगड नाही मारला, त्यात लव्ह लेटर होतं, लव्ह लेटर. अरे विनय, त्या पोरावर वाईट साईड आरोप नको करू. एक मेमो मिळाला म्हणून हा. काही बोलतोयस का? त्या बाईच्या वयाचा तरी विचार कर. हा. अगं, त्याने हे पत्र मनीषासाठी दिलं होतं. काय? हा, तो सूर्य आणि हा जयद्रथ. वाच हे पत्र, वाच लवकर. वाच. अरे आता तुला काय? 5 किलो होणं ते हा. शांत हो. अरे बॉस बोला म्हणून एवढं मला नाही घ्यायचं. डोक्यावर परिणाम होईल अशाने. हो. त्याचा परिणाम झालाय. लव्ह लेटर मध्ये गोड तेल, शेंगदाणे आणि पोळ्यांचा काय संबंध? नाही बाबा नाही. प्रत्येक प्रेम प्रकरणाचा शेवट गोड तेल, शेंगदाणा आणि पोळ्यातच होतो. मधुराच रेसिपी ते बंद करा आणि हिला पत्र वाचून दाखवा. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मधुरा पत्र आपल्या सुधा 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 पत्र दे. या, वाचा. वाचा लवकर. बापरे बापरे, भयंकर. काय घाण लिहिलंय. शी, 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 शी. डोक्यात फाडून टाक, काढून टाकतो. अहो, मी- आता पटली का खात्री? आता पडला का डोक्यात प्रकाश तुझ्या? डोकं तुझी माया अंधळी आहे. पप्पा, पप्पा, तुमच्या चरणाला मी स्पर्श करतो. तुमच्यामुळे सत्याला वाचा फुटली. वाचा फुटली. आता माझी वाटी फोडशील. सांगतो. ह्याला वेळ लागले असं, ह्याला वेळ लागले असं वाटतंय का तुम्हाला? वेळ लागले असं तसं नाहीये. हो, ते पत्र म्हणजे प्रेम पत्रच होतं. टाकलंस ना पाणी? टाकलं. हा. आणि माझी आधी पाठी मी लिहून काढेन नंतर. तू पहिल्यांदा ह्याला घराबाहेर का? हा. हेच म्हणायचे मला. घराबाहेर काढते. चल. आणि कानाखाली दे. हा. दोन घे चांगले. हो. चाल नाही. लिहिल्या काय चाललंय तुझं? हे काय ऐकते मी तुझ्याबद्दल? पुरे पुरे. त्या बॉसला उद्या बघतेच. हा, बोल. एवढा ताप द्यायचा म्हणजे काय? अरे ते चाललंय काय तुमचं? ठीक आहे, कुकर बाहेर समजून कसली घालता माझी. विनय, हा. मला थोडी घे, बरं वाटतं. थोडी घे. हो, पप्पा काय बोलताय काय तुम्ही? यांची हिंमत तरी बघ. विनय, हा. आज तू हे घे. हो. मी काहीच बोलणार काय नाही. बोल? आज जाऊन शांतपणे झोप. मला खरं सांग, आज तू पण थोडी घेतलीस काय? बोलतो. ए बंड्या, वर्गाच्या डॉक्टरला बोलावं. काय झालं? थांब तिथे. बघा डॉक्टरला आणतो काय? थांब तिथे. आणि
आणलंस ना बघ डॉक्टरला परत. तू आज जाऊन झोप जा आणि तू जा डॉक्टरकडे. या, इकडे द्या. अरे 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 थांब. डॉक्टरला आणतोय. अरे अरे कच्ची करू नको. त्याची पिता हो तुम्ही. अरे गाढवा कच्ची प्याला पाणी मिसळायचं असतं. बुट्टा आहे तो कंड्या. काय तू बोलते काय बुट्टा आहे तो कंड्या. का भुंड्या? एक लिमिट लिमिट कसं लागतो? 1 2 3 बुट्टा आहे तो कंड्या. बोलो मेरा आका, बंड्या हाजीर नाही. असं नसतं. मी तुला दाखवतो. हुकूम मेरे आका. प्रसंग आलाय बाका तिकडे बघून वाका. थँक्यू काका. काका दाखवतो मग. हुकूम मेरे आका. वंडा हाजीर आहे. बंडा असं असतं ते. डॉक्टरला बोलाव नाही तर वकिलाला बोलाव. अरे हा बहादूर अरे इंजिनियर. हा नाही रे हा. सॉरी रॉंग नंबर. हा बहादूर इंजिनियर. राजीनाम्याची नोकरी राहील. विनय बाळा काय बोलतोयस तू हे? Shut up. आता कोणाचं ऐकणार नाहीये मी. अरे मी हे पत्र लिहित दगड मारीन कागदात गुंडाळून दीक्षितांसाठी उठणार ही नोंदीला पकडून. या मुलाचा धोका आता कशी चढली? अरे देतो की नाही कच्ची प्याल्यावर एवढी चढते. आता पिऊन बघायला बोले आला आता काय करायचंय? काही करायचं नाही घाबरायचं नाही. हा मॅरेज हिस्टरी आहे बाकी काय नाही. हिस्टेरिया हा प्रेमरोगाचाच उपप्रकार आहे. म्हणजे म्हणजे जी वयात आलेली प्रामाणिक मुलं आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही की आता माझं लग्न करायला हवंय, त्यांना हा रोग होतो. आता काय करायचंय? काय नाही त्याचं लग्न लावून द्यायचं. दुसरं काय? लग्न? हा काय बोलता का तुम्ही? दुसरा इलाजच नाहीये म्हणून तसा वागतोय तो. अननोन नंबर द्या ना. तुला घे त्या मटकेवाल्याचा आकडे असेल त्याला सांग पिंपरीवर लावायला सांगा. मी सांगणार नाही, तुम्ही घ्या फोन. अगं घे तू घे सांग. हॅलो, हा मी मिसेस खरे बोलते. अहो मी खरोखरच खरे बोलते, खोटं कशाला बोलू? एक मिनिट हा. नाना बोलतोय. नानाची दाम हा? त्याला म्हणावं मी घरात नाहीये आणि आमच्या विनयचं दुसरीकडे ठरलंय. सांगू टाक. सांग तू आता ठरवलेस ना नाही करायचं म्हणून. हॅलो, हे बघा या वर्षी विनयच्या लग्नाचा काही आमचा विचार नाहीये. म्हणजे खरं तर आमची तशी तयारीच नाहीये. काय? तुमची तयारी आहे? अहो पण महागाई किती वाढलीये. मुलीच्या अंगावर 5 तोळे सोनं शिवाय लग्न खर्च कसं शक्य आहे? काय म्हणाला? 10 लाखाची तयारी? काय? गावाकडची जमीन विकली? हे बघा नाना भाऊजी, खरं सांगू का, आमच्या विनयला रोहिणी मनापासून आवडते आणि अहो माझी सुद्धा तीच इच्छा आहे. हो 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 अगदी तुम्ही म्हणाल तसं यावर्षी. हो चालेल ना. हो हो तुम्ही सांगाल तसं अगदी. हो चालेल चालेल. बघितलं तुमचा नाना कसा ताळ्यावर आला तो. काय म्हटलं होतं की नाही की बोट वाकडं केल्याशिवाय काही लोणी हाताला लागायचं नाही. म्हणत का होता? लाखाची तयारी आहे त्यांची. हा हो एवढे पैसे आणले कुठून? गावाकडची जमीन विकली म्हणे रोहिणीच्या लग्नासाठी. अरे चोरा, इतक्या दिवसात पत्ता लागू दिला नाहीस गावाकडे जमीन होती त्याचा. तू त्याला हो म्हणून सांगितलंस? अगं असं काय? असल्या लबाड माणसाबरोबर आपल्याला सोयरी जुळवायची नाही, मी सांगून ठेवतोय तुला. असे नका तो लबाड. मुलगी तर चांगली आहे आणि शिवाय माणसाने कसं थोडं तरी व्यवहारी असावं. हो हो हे तुझं फायनल आहे ना? हो ठीक आहे, लागा तयारीला. आपल्याला चला, काय? लागा तयारीला. मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? काय तरी तुमचा. पण मी काय म्हणते, माझी साडी. झालं काय? पप्पांचा आशीर्वाद घ्या. ते झोपले.
हल्ली पप्पा जाम झाडाडून झोपतात. बरं ठीक आहे, तुम्ही थांबा, मी 2 मिनिटात आले. ए आता काही कामं सांगू नको, आधीच उशीर झालाय. कामं नाही हो सांगत आहे. ठीक आहे. रात्री 9 वाजले तरी झोपली वाटते. अरे निदान कोण तरी दाखवा. कोणाचं तोंड बघताय भाऊजी? ही ही? हा 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 भारद्वाज पक्षी हा समोरच्या झाडावर रोज उड्या मारत असतो. हो त्याला बघितलं ना हा. की दिवस मस्त जातो. आज कुठे गेलाय कोणाच ठाऊक. तरी मी त्याला कालच कल्पना दिली होती. कोणाला? त्या पक्षाला? पक्षाला नाही ग, ते पप्पा ना बघ झोपलेत अजून. तुमची मनस्थिती ठीक नाहीये का? नाही. काही काळजी करू नका, हात पुढे करा. हे बघा, हा. नापास झाला तरी वेळेत घरी यायचं, कळलं? हातावर दही देताना तरी शुभ बोल. गंमत केली हो. बरं. माझी खात्री आहे, या वर्षी तुम्ही चांगल्या मार्क्सने पास होणार. मग मला सांग, मला एकंदरीत किती टक्के पडतील? आता ते मी कसं सांगू? हा? म्हणजे परीक्षेत तुम्ही काय दिवे लावले त्याच्यावर अवलंबून येते. अरे तसं नव्हे, मग? पण काही भाग्यवान लोकांच्या तोंडातनं निघालेले शब्द खरे ठरतात म्हणून तुला विचारलं. मला खात्री आहे, या वर्षी तुम्हाला 80-79% मिळतील. हे काय ते सांग, 80 की 79? कमीत कमी 79 तरी नक्की. साखरपुडा तर साखरपुडा. अय्या कोणाचा? साखरपुडो साखरपुडो साखरपुडा. चल बाय. बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू. जा. पप्पा, पप्पा, कुणाची? भारद्वाज पक्षाची. अगं थांब ना. नको नको, अगं मम्मी नाहीये घरात. ये बस बस ग. बोक्याकडे काही काम होतं का? हो ना. हो म्हणजे नाही, बोक्याकडे नाही काही. मग तुमच्याकडेच होतं. माझ्याकडे. काय ग? माझ्या मम्मीने की नाही तुम्हाला बोलवलंय. मला? कशाला? सहज गप्पा मारायला. थापा मारू नको उगाच. अगं मम्मीचा स्वभाव माहितीये ना तुला. मी जर का तुमच्याकडे आले कळलं ना तर हाकलवून देतील मला घरातून. तुम्हाला एक विचारू का? विचार. ही थेरडी सासू म्हणून कशी हो? थेरडी काय म्हणते? आता बोललीस, परत असं बोलू नको. बर. अगं वरून किती कडक असल्या ना तरी मनाने खूप चांगल्या आहेत त्या. खरं सांगताय का ग? तुला या घरात यायचंय का सून म्हणून? हो ना. छे मला कुठे? मला नाही. खरं खरं सांग, तुला बोका म्हणजे आवडतात ना? हो, पण माझ्या मम्मीला नाही ना आवडत. का? कारण तर या मम्मीचा मुलगा आहे ना म्हणून. बापरे, मम्मी आल्या. मम्मी आल्या. तू धावू नको, तू इकडे ये. हे बघ, मी सांगेन मीच बोलावलेलं. नको. का? खूप भीती वाटते त्यांची. पण का? मी जोरात दगड मारलाय त्यांच्या. मी काय करू? मी लपून बसू? हा, तुम्ही काम कर. तू या बेडरूम मध्ये लपून बस. मी किचन मध्ये गेले ना तर लगेच बाहेर जायचं, कळलं? हो. आले. काय झालं? हो, तिथे आधीच कोणतरी लपलंय. अगं लपलंय नाही, झोपलंय. पप्पा झोपले, जा लवकर जा. आले. अरे रोहिणी, किती वेळ दार उघडायला? तुम्ही मध्येच कसे घरी? सुट्टी टाकलीत का? माझी बॅग भर, लवकर मला जायचंय कुठे? ठाण्याला. राघव नका, मी खरंच विचारतेय. अगं, मी पण सरळच सांगतोय, ऑफिसच्या कामासाठी जायचंय ठाण्याला. कोटेशन घेऊन जा लवकर. बरं ठीक आहे, हा. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमची बॅग भरते. जा लवकर जा. ए थांब. हे बघ, ते जरा इस्त्रीचे कपडे घेऊन ये ना माझे. आज काय लगेच? हो. मग मी गॅसवर दूध ठेवलंय. अगं ते मी बघतो, जा तू आधी. तो देत नाही का वेळेवर? मी बघतो ना. बरं. आधी झालं उशीर इथे. म्हणणार जोरा लवकर यायला पाहिजे होतं. म्हणजे आज काय चाललं होतं ना, त्याचा लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळाला असता. अरे काय झालंय सांगशील का बाळा? काय झालंय? आतमध्ये रोमांस चालू होता. हो. म्हणजे काय झालंय? त्या दिवशी मला वेड्यात काढलं ना. आता तो सूर्य आणि हा जय जर दाखवतो तुम्हाला. अरे विनय, हा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का रे? तुम्ही मला एक सांग, तू ऑफिस मधनं मध्येच कसा काय आला? निव्वळ योगायोग. पण त्याला विचार, तो कसा येते? तुझी मनस्थिती बरी आहे का रे आता? अगं मी भराय ग. मग काय झालं ते
ते तर सांगशील का नाही? काय झालं हा? आता या खोलीतून मनीषा चोरासारखी बाहेर पडली ही अशी काय? आणि तो चोर बसलाय आतमध्ये झोपेचं सोंग घेऊन. ती कार्टी आणि आपल्या घरात घरात नाही काही खोलीतून बाहेर पडले. म्हणजे बाहेर येतोस की नाही लवकर बोला. बंड्या असशील तसं बाहेर ये बरं. काय चाललंय आरडाओरडा कशाला बाप आहे. करता वाजले किती? हे म्हणत्या तुझा आवाज बदलून बोलू नकोस आम्हाला कळलंय खरं खरं. विनय तू त्या नोकरीचा राजीनामा दे. हा? तू ती नोकरी सोडून दे. अगं हे अशी काय मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मनीषा या खोलीतून बाहेर पडली चोरासारखी ही अशी बाहेर अशी पडली ना बा. ये टाकतोस काय हे बा. हा असा काय बोलतोय हा? तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही जाऊन झोपा. हा, मी बरं. बघते हो त्याच्याकडे. हो, थांबा. अरे काय हो, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं मनीषा चोरासारखी बाहेर पडली या खोलीतून ही अशी बाहेर. अरे काय चाललंय याचं? काय बोलतोय हा याच्या कानाखाली जाऊ काय तुम्ही गप्प बसाव. काही बोलू नका. हो गप्पच त्याच्या बस. मनस्थितीचा तरी विचार करा. आम्ही नाही बस बाळा बस. आणि हे बघ हा. जास्त टेन्शन घेऊ नको. हा. जास्त टेन्शन घेतलं की असे भास होतात. टेन्शन घेऊ नको. हा हा अशी हे, हा, बस खाली. पण मला एक सांग याला आता भास व्हायचं काही कारण आहे का हा ना मला जोड्याने हा ना. अरे वेड्या हा. विनय हा. अरे बंड्याचा आज रिझल्ट नाही का? हा. बंड्या कॉलेजला गेलाय आणि ती कार्टी तिची हिंमत कशी होईल इथे त्यांचं येण्याची? काय माझ्या खोलीतून कशी बाहेर येईल म्हणजे मला खरंच भास होत आहेत का ग मम्मी. बघ विनय, हा. तू सगळं विसरून जा. हा. काढून टाक मनातून. हा. मला एक सांग हा. की तू ऑफिस मधनं मध्येच कसं काय घरी आलास? हा मला ठाण्याला जायचंय. हा? हो हा आधीच ठाण्याला जायची तयारी करून आलाय काळजी करू नका तात. कार्यालयाच्या कामासाठी ठाण्याला जायचंय. हा हो ठीक आहे पण तू एकदा फोन करून खात्री करून घे बाबा कशाची? म्हणजे काय आहे, ठाण्याला कशा जायला हवं रत्नागिरीत सुद्धा मेंटल हॉस्पिटल आहे हो. म्हणजे मला खरंच भास होत आहे का. अरे, मेंदूवर ताण पडला की असं होतं कधी कधी. हो हो नीट लक्षात ठेव अनुभवाचे बोल आहे तुम्ही गप्प बसा. हा. काय करतोयस रे? खात्री करून देतो कार्यालयात. अरे, हो, हा, बोला. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हो गया आता तुम्हाला काय झालं आणखी? तेरा लोक छापी पे काहीतरी बडबडता तुम्ही दोघं काय चाललंय दोघांचं हे? चालू दे तुमचं हॅलो हा प्रेमानंद ठेवलंय? साहेब साहेब मी कोण मी विनय. मी विनय खरे बोलतोय. हा मी कुठून हो कुठून थांबलाय तुम्ही. हा मी घरातच बोलतोय. हा 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 नाही मला जरा खात्री करायची होती हो. तुम्ही मला ठाण्यालाच पाठवताय ना. हा 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 काय म्हणतायत काय हा काय नुसतं ते म्हणाले त्यांचं डोकं फिरलंय तुम्ही परत या मी निघतो. ए, थांब, थांब. त्यांचं डोकं ठिकाणावर आलं की मग तू जातो. पण इथे थांबू नको कुठे. पुढे जा पुढे आम्हाला नकोय पुढे जा हो बाबा अरे सोय सोय 85%. अरे एवढा डिस्काउंट हा मान्सून सेल गप्प बसा हो तुम्ही. हो डिस्काउंट तेवढे 85% मार्क्स मिळाले. हे बघा मार्कशीट. अरे खरं? तुझा रिझल्ट होता बंड्या, ना मला खात्री होतीच की तुला छान मार्क मिळणार म्हणून. तुला म्हणा काय माझाही आहे म्हटलं. म्हणून तर काळजी वाटत होती काय? म्हणून तर काळजी नव्हती द्या द्या द्या. दादा तुला खात्री नव्हती ना. हा हे बघ मार्कशीट. म्हणजे तू पास झालास. मग हा घे पुरावा. आगे पुरावा हा घे परत पुरावा. काय हे विद्यापीठाचं मार्कशीट तुला खोटं वाटतंय की काय? नाही मग आहे असायलाही पण तो एक भास आहे. काय का हो? बघ 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 तू. एक कर. नाही नाही मला ताप आलेला नाही. आलाय का. नाही, नाही. नाही नाही तुला ताप आहे. आलेला नाही. तेच तुझा ताप झालेला आहे. मला खरंय. हो. पण या बघ तरीही तुला भास होतात. या विद्यापीठाला भास होतात. तुम्हा आम्हा सर्वांना भास होतात. असं जगायचं या जगात. हा? विश्वेश्वरा काय झोपव, झोपव त्याला, झोपव. पप्पा येतोय जा झोप झोप जरा वेळ झोप माझे सगळे पेढे पाहिलं होते. हा असा तत्वज्ञान का सांगत होता हो? काय माहिती मला काही कळत नाही बाबा बरं ते जाऊ दे. मी माझं काम केलेलं आहे. हा. आता तुमचं. माझं काय वा वा लगेच विसरला.
हा ते होय घरी आले कारभारी दमान दमान करूया हो कारभारी नुसती आश्वासनं नकोय कार्यवाही पाहिजे होय बाबा कार्यवाही करूया कधी हॅलो हा मी बोलतोय काय हॉस्पिटल मधून काय अरे बापरे कधी पप्पा काय झालं पंड्या काय झालं पप्पा? रोहिणी आपला नाना गेला काय? पकडायचा ते उपवास करत होते. वास कशाला तुमच्या होणाऱ्या सासूबाई तुम्हाला शनी एवढा घालतात. असू दे हो तोच मोठा प्रॉब्लेम आहे हा शनी आणि ही सटवाई यांचा योग जुळवायचा तरी कसा पप्पा आपण असं केलं ना चालेल करूया हो ऐकाल की नाही हा बरं आम्ही दोघं सध्या आहोत कधीपासून ठरलं ते सोडावं होय आम्ही गुपचूप जाऊन रजिस्टर मॅरेज केलं तर काय आयडिया आहे रे बन्नाट हे? आणि राहणार कुठे आणि खाणार काय अहो तुमच्या नावाने 10 लाख जमायत ना नाही. त्यातले त्या थोडे ना हा? ते मला मिळालेलं मानधन आहे त्याच्यावर कोणाचाही वारसा हक्क पोहोचत नाही मिळणार नाही अहो उसने द्या नोकरी लागली की करीन परत तुला माझ्यावर भरोसा नाही त्यापेक्षा आपण दुसरी काहीतरी आयडिया काढूया मग काढा ना लवकर किती वेळ करताय बघ पण कसं आहे बंड्या काय? त्यासाठी मला विचार करावा लागेल विचार आणि विचार मला असा सहज सुचत नाही ना. नाही माझ्याकडे पैसे नाहीत मी सिगरेट आणणार नाही खोटं बोलू नको सकाळी मम्मी तुला पॉकेट मनी देत होती मी पाहिलं अरे उगाच उधळपट्टी नको तिकडे करू नको चांगल्या तो गोष्टी. पॉकेट मनी तुमच्या पाकिटावर जास्त खर्च होतोय अरे तुझ्यासाठीच विचार करणार आहे ना मी घ्या बघ. आणि पप्पा घरात ओढायची नाही हा. मम्मीला लगेच वास येतो हो मला माहितीये तुमची मम्मी माझ्या वासावरच असते ती म्हणून तर बाहेर जाऊन मी सिगरेट ओढतो तिचंही बरोबर आहे रे सिगरेट ओढणं दारू पिणं आरोग्याला घातक असतं रे मला कळतं रे पण वळत नाही मला काय वाटतं सरकारने ना या सगळ्या व्यसनांवर बंदी आणायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं ही हे सध्याचं सरकार अशी बंदी आणू शकतं का काय मत आहे आपल्या पिढीचं मुला हो पप्पा विषयांतर नको मूळ मुद्द्यावर या माझंही हेच होणार नाही अरे बोल तुम्ही एकंदरीत आम्हा दोघांना चेंड्या लावणार असंच दिसतंय अरे बाबा निराश होऊ नको हो. माणसाने नेहमी आशावादी असावं काय? कारण संकटात सुद्धा संधीचा आयडिया हा. तुम्ही दोघं लोणावळ्याला टाका. बोट लागत काय अय्या, बंद झालं ते. किती मस्त आयडिया आहे. तुला म्हटलं नव्हतं पप्पांच्या एक एक आयडिया भन्नाट असतात पप्पा तुम्ही किती चांगले आहात. यू आर ग्रेट पप्पा. लगेच हुरळून जाऊ नका लोणावळा म्हटल्यावर हुरळले लगेच पुढे काय सांगतो ते का बोला इथे एक मोठा डोंगर आहे हा? एक सुसाईड पॉइंट आहे हा? बोलू नका रे लगेच जीव द्यायला सांगत नाहीये हा. तुम्ही त्या डोंगराच्या टोकावर जाऊन उभं राहायचं हा? मी तिथे तुमच्या मम्मीला घेऊन येईन हा? तिथे तुम्ही तिच्याकडनं आश्वासन घ्यायचं काय घ्याल काय आम्हाला असं वचन दे की आम्हा दोघांचं लग्न लावून देशील हा. नाहीतर आत्ताच्या आत्ता याकडे वळून उडी टाकून जीव देतो ओ पप्पा नको नको मम्मी आम्हा दोघांना पहिलं खाली ढकलेल आणि घरी येईल आंघोळ न करता बरोबर आहे. अरे घाबरू नको रे मी तिथे असेल ना नाही हो ना आय विल मॅनेज त्याने काय होणार आहे आम्हा दोघांच्या आधी पहिलं तुम्हाला खाली ढकलेल अरे हा मुद्दाच माझ्या लक्षात आला नव्हता खलास सगळे मार्ग संपले असे कसे संपले. आपल्याकडे आहे ना हा ना. पाकिट दिलं विचार करून करून मेंदूची डोक्याची पूर्ण राख झाली पप्पा अशी डोक्याची राख करून नाही घ्यायची तुम्हीच म्हणता ना आशावादी माणसाला संकटात सुद्धा जंगी चालून येते पण पप्पा मम्मी यायच्या आत काय ते सुचवा आली आली हे म्हटलं नव्हतं संकटात सुद्धा संधी चालून येते ती अशी अरे बंड्या मनीषा हे लेखिका बनवल्या अरे हो पप्पा कुठे कोण मम्मी आली अरे बापरे हो 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 आहे या आली कोण मम्मी अरे, करताय काय हो आता तुम्ही म्हणालात ना काय? आली म्हणून कोण? मम्मी मम्मी आली. अरे मी कुठे म्हटलं ते बसला होता तेव्हा म्हटलं ना
अरे मी म्हटलं संकटात संधी चालून आली. किती उगाच बडबडतो. काय पप्पा केवढे घाबरलो आम्ही. माझ्या विचारांची सगळी लीक तोडून टाकली. बरं कुठे हो तुम्ही? संकटात संधी. हा तर मला सांगा आता तुमच्या समोर कोणतं संकट उभं आहे? तुम्ही. एक बावळट. हे बावळट पप्पा संकट मोचक आहे. हा लक्षात ठेव. तुम्ही बोला. मी मोचक आहे लक्षात ठेव. तर मला सांगा आता तुमच्या समोर कोणतं संकट उभं आहे माहितीये? तुम्हा दोघांच्या मम्म्यांना एकमेकांबद्दल वाटणारा द्वेष आणि या द्वेषाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. कसा काय? सोपं आहे. दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त होता है. काही कळलं नाही. किती मिळाले? 85. सुरनळी कर आणि घाल चुली. कळेल पुढे. ऐक मनीषा हा पप्पा. तू काय करायचं माहितीये? तू तुझ्या मम्मीच्या नकळत ह्याच्या मम्मीला भेटायचं. नको. जमवायचंय ना? हा आणि तुझ्या मम्मी बद्दल वाईट साईड बोलायचं. माझ्या मम्मी बद्दल मीच वाईट हा. बोलायचं. छे मला नाही जमणार. अगं बाई खरं खरं नव्हे मग? नाटक. अच्छा नाटक. हा. गात. हा अगं आणि तू काय करशील? काय करू? तू तिच्या मम्मीला भेट तुझ्या मम्मीच्या नकळत हा, हा. आणि तिरस्काराने बोल. हा. आणि तिची सहानुभूती मिळव. चालेल चालेल. मग बघा तुमचं काम 8 दिवसात फत्ते. पप्पा कल्पना भारी आहे पण हिच्या आईला ए काय? हिच्या आईला भेटणं जरा मुश्किलच आहे. हो, बरोबर आहे तुझं. तिचा सुरुवातीला थोडा विश्वास बसणं जरा कठीणच आहे पण तुला तो मिळवावाच लागेल. हा इथूनच सुरुवात करायची. जमेल लागत तुला? खरं सांगू का पप्पा? हा. मला ह्याच्या मम्मीची खूप भीती वाटते हो. घाबरू नको ग. अगं तू तुझ्या मम्मी बद्दल एक जरी वाईट शब्द काढलास ना तर ह्याची मम्मी तुला लगेच कवटाळून घेईल. पप्पा ग्रेट आयडिया. मी आत्ताच निघतो. चालेल. शुभस्य सिंघाम. Yes. हा सॉरी हे इकडे शुभस्य शीघ्रम. अच्छा अच्छा. पण अतिशीघ्रता नको. हो. हा ती घाई संकटात नाही. म्हणजे बेस्ट. पप्पा आता मी कुठे जायचं? तू ते नाही इथे बसून राहायचं. हा बस खाली. त्याची मम्मी आली की त्या दिवशीच्या भांडणाबद्दल तिची क्षमा मागायची आणि इथूनच सुरुवात करायची. हो पप्पा आता तुम्ही बघाच मी कशा शिव्या देते ते. कोणाला? मम्मीला. हा माझ्या मम्मीला. तुझ्या मम्मी. करेक्ट. आता तू या घराची सून झालीस म्हणून समज. अहो ते घेतलंच का? नाही, नाही, थांबा. इथे दोघे. तू बघत त्याला माझ्यावरती काही सांगते. या 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 हाय. नमस्कार. झाला का बाजारात हात ठेवून? ठेवलेत ना काहीतरी शिल्लक? हो पप्पा. युनी हा? मी? रोहिणी हा? तुला इथे सदिमा दिसते का ग? सिनेमा? हा? मनीषा. ती दिसते का हा मुद्दा आहे? हो. का? तुम्हाला नाही दिसत आहे? नाही ग माझं हल्ली काय सांगता येत नाही. बघ ना जरा. पप्पा हे मध्ये कसं काय विचारत असतात? काही नाही ग. त्याला अलीकडे अधून मधून भास होता याचाच त्याला भास होतोय. नाही कळलं का? मी काय म्हणतो भास भास तो भास भास होता. काय सारखं दाबतो? हो हो पप्पा. हा. या. हा. मला सांगा मला इथे मनीषा दिसते का हो? हो अगदी 99%. हा? 99% कशी? कारण 1% भास आहे. तूच म्हणतोस ना जोग हा एक भास आहे म्हणून. 99% आपल्या घरात कशी? अरे ती तुझ्या मम्मीची क्षमा मागायला आली. अच्छा क्षमा मागायला आले का? हा. ए हा. क्षमा आली नाहीये. मग? आले मनीषा. हा. मागणारे क्षमा. मागणार आहे ना हा, क्षमा? तिकडे तर ये भाऊ. काय चाललंय? क्षमा ही क्षणी मला क्षमा शनी द्या. मागे वाजा. हो मागे तुला डोकं फिरायला लागले हो. हा. थोडी आहे काय तुमच्याकडे काही? हो पण मला एक सांगा अरे, ही असा तू. हा. चल. हा. क्षमा मनीषा. काही नाही ग त्याला भास होता म्हणून. बरं तू काळजी करू नको. तुला हाक मारल्याबरोबर तो आजारा मला माहिती होतं. ये. मनीषा बस ना मी चहा आणते. हो. नवऱ्याला चांगला बचकाट ठेवलायचा. काय पप्पा? आली आली आल्या बाईसाहेब आल्या. तयार राहा. पद्धतशीर. या 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 या. ही ना आधी कुठे गेली होती अक्कल? आईने सांगितलं म्हणून दगड मारलास. तुझ्या आईने सांगितलं म्हणून सुराखू बसशील. आणि
पश्चात्ताप होतोय. क्षमा मागायची. हं. हे काय प्रकारे आणखी? काय नाही का, एक नंबरची डांबरट पोरगी आहे ती. आत्ता आत्ता आपल्या आईबद्दल काय काय बोलत होती माहितीये? तुम्ही गप्पा बसा, तिला बोलू द्या. हो. बोल ग. मला माफ करा, मी चुकले. त्या दिवशी मीच माझ्या मम्मीच्या सांगण्यावरून तुम्हाला खोटं बोलते. नाटक. तुम्हाला नाटकाशिवाय दुसरं काही दिसतंय का? माझी आई खूप वाईट बाई आहे. बुधा बुधा. आत्ता वाईट म्हणजे मगाशी आपल्या आईला काय वाटेल ते बोलत होती. हलगट, नालायक, बेशरम, लुच्ची, लफंगी. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवा. बोल ग. बोल. परवा महिना मठात तुमचा सत्कार झाला होता ना, हा? हे मी चुकून तिच्याजवळ बोलले तर 2 दिवस उपाशी ठेवलं तिने मला. तुझी आई नेहमीच जळते माझ्यावर. पण तू रडू नको हा, तू शांत हो. आता मी आहे की नाही तुझ्या पाठीशी? रडू नको. मूर्ख बाई आहे. कोणाला बोलताय? दीक्षित बाईला. काय करतोय? तुमच्याबद्दल एक जरी शब्द चांगला बोलले ना तर मारते देखील. अगं चांडाली, कुठे भेटशील बाप? कोणाला बोलताय तुम्ही? दीक्षित बाईला. हा? बघ बघ कसं या गरीब बिचाऱ्या मुलीला गळा काढून काढावा असं वाटतं. किती रडायला लागतंय ते. तुम्ही तिकडे जाऊन का नाही बोलत आहात? मला का सांगताय? तिकडे काय जातोय मी? तिकडे ऑलरेडी तो गेलाय. कोण गेलाय? तोल गेलाय माझा. म्हणून मी अशी बडबड करतोय. पण घाबरू नको, मी काही घाबरत नाही. आत्ता जातो आणि तिला जाब विचारतो किती त्रास देते तिला. हा? घाबरतोय. तू घाबरू नको आणि रडू पण नको. अगं तुझ्या आईला हे सहनच होणार नाही. काय बाई म्हणावं का अवदसा? असा राग येतो ना, वाटतं एक मोठा झोंडा घालावा डोक्यात. कुणाच्या? अवदसाच्या. अच्छा, म्हणजे तुझ्या आईच्या. आता काय झालं? माझी आई नेहमी तुम्हाला म्हणते अवदसा. आणि आपल्या मागे कुत्र भुंकत असतं, आपण नाही लक्ष द्यायचं. पण मम्मी, हा? मी तुमच्याकडे आले हे तिला समजलं तर? काळजी करू नकोस. मी आता आहे की नाही तुझ्या पाठीशी. आणि रडू पण नकोस अजिबात. जर तुला उपाशी ठेवलं ना तर इथे यायचं, जेवायचं. हे कर, अगदी तुझं हक्काचं आहे असं समज. हा, चल आता पण तू जेवून घे आणि मगच घरी जा. सिस्टरना फोन लावतो. हॅलो सिस्टर, डॉक्टर फडतरेंना फोन द्या ना जरा. अहो अर्जंट ठेवा, लवकर द्या. हा हॅलो. हॅलो. हा डॉक्टर साहेब, मला ना पुन्हा शंका यायला लागली हो. कसली घास व्हायची? हो. मला आत्ताच इथे 2 विपरीत घटना घडताना दिसत आहेत. खऱ्या कशी शंका यायला लागली हो? खऱ्या असल्या तरी घास आहे असंच समजायचं. काय म्हणता काय? हा. पण असं कसं हो, तुमचे एकाच वेळी 2 आवाज ऐकू येत आहेत? थोड्या वेळाने 3 ऐकायला येतील, 4 ऐकायला येतील. हा, इकडनंच आवाज ऐकू येत आहेत. हो डॉक्टर साहेब, तुम्हालाच गरज आहे ट्रीटमेंटची. काय चाललंय? हा? ए, काय चाललंय? हो बाप्पा, आजपासून या फडतरेची ट्रीटमेंट एकदम बंद. हे प्रभो, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ. काय झालं? तुम्ही काय होते चिंतित? काही नाही रे. हा, तुझ्या वेळी आम्ही नेमकी काय चूक केली होती ते आठवतोय. मला भास झाला असेल. हा? माझं तुझ्याकडे महत्वाचं काम आहे. काय? मी तुझं लग्न ठरवते. बरं झालं क्या? तुझ्याही मनात हेच होतं की काय? नाही, असं का बरं झालं अचानक? शेजारची मनीषा कशी वाटते तुला? म्हणजे मला नाही कळलं. मनीषा ही मुलगी तुला बायको म्हणून कशी वाटते तेवढं सांग. तर तुझं आपलं काहीतरी ए त्याला बाबा, अजून वेळ आहे. लाजू नको रे. हो की नाही तेवढं सांग. अगं, मी तुझ्या शब्दाबाहेर कधी गेलोय का? पण मम्मी, हं? हुंड्याचं काय? अरे करायचं काय हुंडा? हं? ती एकटीच आहे ना. हा. तुमचं लग्न झालं की सगळं तुलाच मिळेल ना. कधी तिची आई मेल्यावर? तुमचं लग्न झालं की ती आपोआप मरेलच. नको, मला तिचं काही नको. अरे पुढे जाऊन माझी पप्पांसारखी अवस्था होईल. ए, तुझ्या पप्पांना काय कमी पडलंय रे आजपर्यंत? नाही, तसं नाही.
आणि तुला सांगतो तिची आई महा खडूस बाई आहे. अरे ती खडूस आहे म्हणून तर लग्न करायचं. हं? हे बघ, मुलगी चांगली आहे. हो. ती जर माझी सून झाली ना, हा. तर तिच्या आईला माझ्या समोर खाली मान घालून राहावं लागेल. आईला ग्रेट आयडिया ग. तुझी काय हरकत नाही ना? माझी काय हरकत असणार, हे माझं कर्तव्य आहे. हो, कर्तव्य नंतर बघू. हो की नाही तेवढं सांग. हो हो होय ना? हं. हा, आता एक लक्षात घे. हं. हे लग्न अगदी साधेपणाने करायचं, कुठलाही गाजा वाजा न करता. का? अरे गेल्या 8 दिवसापासून तिने त्या पोरीचा छळ मांडलाय. हा. परवा तर ती जीव द्यायला निघाली होती. सांगते? मी थांबवलंय तिला. जीव द्यायला? हो. माझ्यासाठी? तुझ्यासाठी नव्हे रे. मग? तिची आई तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या कोणाशी तरी लावायला निघाली होती. अरे अरे बिचारी. काय झालं त्यावर ना मी तिला तुझ्याबद्दल विचारलं. हा. तर एका पायावर तयार झाली रे. नाही रे. म्हणजे नाही काय नाही. असू दे, पण हे बघ, तिच्या आईच्या नकळत तुमचं रजिस्टर मॅरेज आपण उरकून घेऊया. चालेल चालेल. पप्पा यू आर ग्रेट पप्पा. ते आहेत अजून. अगं नाही मम्मी, पप्पांसाठी माझं अंतःकरण भरून आलं. अगो बाई. जाऊ दे, मला त्यांच्या पाया पडू दे मम्मी. हा? हा? अगं त्यांच्यामुळे तर हे काय 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 त्यांच्यामुळे काय? त्यांच्यामुळे तर आम्ही जन्माला येऊन दुसऱ्याच्या उपयोगी पडतोय. काही असू दे, पण यातलं त्यांना काहीही सांगायचं नाही. ओके. तर मध्येच पचकतील ते. चालेल चालेल. हा. काय चालेल. हॅलो. हा, हो, मी मिसेस खरे बोलते. हो, मीच केला होता फोन मगाशी. नाही, मला तो चेक सोडायचा आहे ना उद्या. हो हो, फ्लॅटसाठी पैसे द्यायचे. तर हा हा, खाते नंबर 1062. खातेदाराचं नाव सदाशिव खरे. हा, म्हणूनच इंटिमेशन द्यायला फोन. काय झालं? खात्यात पैसे नाहीये? अहो मॅनेजर साहेब, असं कसं होईल? तुम्ही नीट बघा बरं एकदा. बघा परत, खाते नंबर 1062. खातेदाराचं नाव सदाशिव खरे. हा. अहो नाही, आम्ही पैसे काढलेले नाहीये. खात्यात पैसे नाहीये? असं कसं होईल? काय झालं मम्मी? अरे काय एक एक माणसं आहेत रे, खात्यात पैसे नाही म्हणतात. मम्मी पप्पानीच काढले नसतील कशावरून. हा, नाही, मला विचारल्याशिवाय ते पैसे नाही काढणार. पण मम्मी पप्पा अनेक लोकांना सह्या देत असतात. हा. कुणी फसवलं असेल त्यांना तर? असं अशुभ नको रे बोलू. नाही, असं काही होणार नाहीये. बघ, पप्पा आलेत का बघ रे. बघतो बघतो. झालं असेल. तू कशाला आली तिथे? मनीषा, तू? मम्मी मी पळून आली. पण काय झालं? त्या सटवीने मला 4 दिवसापासून कोंडून ठेवलंय. हा, नाही नाही, ही खोटं बोलते. काल मी हिला रामायण फिरताना बघितलं. खोटा कशाला बोलतो? ती माझी मावशी होती. आई आणि मावशी दोघी सारख्याच दिसतात. हा, विनय, असेल असेल. माझं काय सांगते. अहो असेल काय? ही म्हणते हिच्या आईने हिला 4 दिवसापासून कोंडून ठेवलेलं. हा, मग काल बाजारात मावशी बरोबर कशी? आता बोल. मला काय विचारते तिला हा विचार. हा, हे आता बोल. बोल ग मनीषा. त्याचं काय झालं मम्मी? माझ्या मावशीनेच मम्मीला आग्रह करून मला थोड्या वेळासाठी बाहेर सोडलं होतं, मावशीच्या खरेदीसाठी. हा, आता बोल. चला काय बोलणार आता? मी झोपतो 2 वेळा घेतो आता. ती बॅग घे आणि ए बावळे, तुला काही वेळ का? एवढी कसली घाई झाली होती का? मम्मी बघा ना मला कसं बोलतोय. या जगात माझं कोणी नाहीये. अरे बंड्या, जरा नीट बोल रे तिच्याशी. बघा ना चक्रामध्ये. ए? बघ कशी बोलून जाते बघ मला. जाऊ दे रे, नादाने ती लक्ष नको देऊ तिच्याकडे. देवा, ए देवा, अरे मी खड्ड्यात तर नाही ना चालू? पुरे पुरे झालं. अरे काय चाललंय म्हणजे हे काय करतोय? खड्ड्यात जातो येतात. मी ऐकता मी येत नाही. बरं झालं तुम्ही आलात. म्हणजे आपल्याला बँकेत जायचंय. कशाला? फ्लॅटसाठी पैसे भरायचे. म्हणजे तो फ्लॅट घ्यायचं तुम्ही फायनल केलं हो. का? अहो उद्या बंड्याचं लग्न झाल्यानंतर विनयला स्वतंत्र घर नको का? असं म्हणाला का तो? तो कशाला म्हणे? आपण नको समजून घ्यायला? पण काय गरज आहे? गरज नसली तरी फायद्याच आहे.
एक म्हणजे ब्लॉक चांगल्या ठिकाणी मिळतोय, दुसरं म्हणजे त्याची किंमत 2 वर्षात दुप्पट होईल, हा पण तिसरं म्हणजे पैसे बँकेत ठेवून काय उपयोग आहे. नाही बरोबर आहे. तसाही बँकवाल्यांवर माझा अजिबातच विश्वास नाही. होय का? तुम्ही या चेकवर सही करा, मी बँकेत जाऊ. हा नाही, पण मी काय म्हणतोय, आपण सगळे एकत्रच राहिलेलं चांगलं नाही का? म्हणजे मला तरी असं वाटतं ना, त्याच्याला उगाच वेगळा फ्लॅट वगैरे राहू. की याच कारणासाठी सही करत नाही आहात की खरंच बँकेत पैसे नाहीयेत? पप्पा सांगा ना. काय झालंय? काय केलंय ते 10 लाख रुपयाचं? आम्हाला कळायला हवंय. पप्पा काढलेत का तुम्ही पैसे? सांगा ना काय असेल ते. हो. कशासाठी? काय ते स्पष्ट सांगा ना पप्पा. हा, काय केलं ते 10 लाख रुपयाचं? कोणाला दिलेत ते पैसे? सांगा आम्हाला. मम्मी जरा शांत हो. हा. पप्पा नक्कीच कुठेतरी फसले बरोबर. आणि आपल्याला मनस्ताप होऊ नये म्हणून ते बोलत नसतील. हा. अरे ढोंग आहे हे सगळं ढोंग. हे ते पैसे जुगारात ठरले. मी फोन ऐकलाय यांचा. नाही नाही, मला वाटतं आपण त्यांना विश्वासात घेऊया ना, काहीतरी गोंधळ झाला. यापेक्षा त्यांची दातखिळ उघडा आणि त्यांना विचारा की त्या 10 लाख रुपयाचं त्यांनी काय केलं ते. पप्पा सांगा ना काय केलं पैशाचं. पप्पा सांगा ना लवकर. हो, मी जुगारात पैसे हरलो. काय? 10 लाख रुपये. एक विचारू, काय अधिकार आहे हो तुम्हाला या घरात राहण्याचा? मम्मी अगं, या घरासाठी तुमचा कितीसा असा हातभार लागलाय. या घरासाठी मी फक्त एकटीनेच राबायचं का? आयुष्याच्या शेवटी जे काही मिळालं तेही असं सहज उधळून टाकलं. लोकांच्या दृष्टीने तुम्ही खूप मोठे कलाकार असाल, पण व्यवहारात माणूस म्हणून शून्य आहात, शून्य. आता तुमच्यात थोडासा जरी स्वाभिमान शिल्लक असेल ना, तरी तुम्ही या घरात राहू नका. हो, मम्मी कशी काय तू? हॅलो, त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन? हा, मी खरे बोलते. मी फ्लॅट नाही घेऊ शकत आहे. नाही, तसं काही नाहीये. फ्लॅटचं बुकिंग तुम्ही रद्द करा. मम्मी मी काय म्हणतोय. बस, अगं आता मला या माणसाचं तोंडही पाहायचं नाहीये. पप्पा तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. शी. विनय, नेहमी आम्हाला उपदेश करायचा, पण पप्पा तुम्हीच. अरे बंड्या, बंड्या तू तरी. लोकांच्या दृष्टीने तुम्ही खूप मोठी कलाकार असाल, पण व्यवहारात माणूस म्हणून शून्य आहात, शून्य. तुमच्यात खरोखर थोडासा आला तुम्ही? हो. कसं झालं लग्न? आता रजिस्टर लग्न कसं होतं? सह्या केलं नाही, माळा घातल्या नाही, पेढे बनवलं नाही, झालं लग्न. पप्पा आले होते? हा, नाही नव्हते आले. म्हणजे नंतर काहीतरी वर्तमानपत्रात वाचलं आणि म्हणून आयत्या वेळी आले असं बोलले मला. तुम्ही चौकशी केली कुठे राहतात ते? अगं मी विचारलं, पण नाही सांगितलं मला काही. मला म्हणाले माझी काळजी नका करू, मी आहे व्यवस्थित. मग तुम्ही घेऊन का नाही आलात त्यांना घरी? अगं तुला काय वाटतं, मी नसेल का त्यांना आग्रह केला? पण नाही ऐकले ते. पण मला सांग, मम्मी कुठे आहे? खोलीत आहेत. हा, सकाळपासून काही खाल्लं नाहीये त्यांनी. ओके. तब्येत बरी नाहीये म्हणतायत. ठीक आहे, मी बघतो. मम्मी, ए मम्मी, बाहेर ये ना. अगं मनीषा आणि बंड्या येत आहेत. झालं लग्न? हो. अगं पण तू का नाही आली साहित्या वेळी? पप्पा आले होते ना. हा, पप्पा हजर होते ना. अच्छा म्हणून तू आली नाहीस का? मी आले असते तर ते आले नसते. अगं तसं नाहीये. मला तोंडही दाखवायचं नाहीये ना त्यांना. नाही मम्मी, हा गैरसमज आहे तुझा. अगं तू आली असतीस ना तर त्यांना खूप आनंद झाला असता. कदाचित ते घरी सुद्धा आले असते. त्यांनी फार वेळ वाट बघितली का तुझी. आयुष्यभर दुसऱ्याला हसवणारा माणूस आज मात्र रडत गेला. शी, बोलून उपयोग नाही. तुम्हाला त्यांचे अश्रू दिसले रे, पण मला कोणी समजून घेतलंच नाही. मम्मी रागावू नका, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. त्यांना कसंही म्हणू देत ग. ती कोणावर रागवू.
आणि का? संकट काळात सुद्धा अर्धी रोटी खाऊन माझ्या बरोबर ज्यांनी दिवस काढले त्यांनी मला समजून नाही घेतलं. त्या मुलाने तर गरिबी बघितलीही नाही. मी का रागवावं आणि कुणावर? मम्मी ते दोघं आलेत, त्यांना हसत आशीर्वाद द्या. दारात माप ठेव आणि ओवाळणीसाठी ताट घेऊन. मम्मी कोणत्या पायाने लाथ मारायची हो? दोन्ही पायाने मार. तरीच म्हटलं तुझी मम्मी तुला घोडी का म्हणते? गप्प बसा. अरे आता तिथेच मांडत उभे राहणार का? या आत या. बघा ना कसं गाढवासारखं बोलतोय ते. पुरे उजवा पाय लाव आणि आत ये. सॉरी ताई, सांडलंय पण मी भरून ठेवते. नको मी भरते, तू ये. सुखाने संसार करा. मम्मी तुम्ही का नाही आलात? माझ्या मम्मीने किती वाट पाहिली तुमची. ए, तुझ्या मम्मीचं कौतुक पुऱ्या. अगं वधूची बाजू असून लग्नात वरमाई सारखी मिरवत होती. मम्मी बघा ना, हा माझ्या आईला नेहमी पाण्यातच पाहतो. थोडे दिवस थांब, नंतर बघ समुद्रात बघतो की नाही. बड्या आधी होत आहे. बंड्या, अरे जरा शहाणपणाने बोल रे बाबा. आणि काय ग, तू लहान आहेस का आता? आणि हा, आजपासून त्याला अरे तुरे करू नकोस. जा, आज जाऊन देवाला नमस्कार करा. अहो बंडू येताय ना? ए, तू आधी नीट बोल. ए तू येतोयस की नाही आज? चल, माझं. रोहिणी, हा? कसं व्हायचं ग ह्यांचं? मम्मी खरं सांगू का, तुमची निवड अगदी अचूक आहे. भाऊजींना अशीच बायको हवी. बरं, आज जेवणात काहीतरी गोडधोड करा. शेवायची खीर करू? कोणासाठी? मम्मी निदान आज तरी पप्पा येतील असं मला वाटतंय. ते नाही येणार. त्यांचा स्वाभिमान दुखावलाय ना. मी ओळखते चांगलंच त्यांना. नाही येणार ते. तरीही येतील ते. बघा नक्की पप्पाच असतील. भाऊजी, मनीषा, अहो पप्पा आले. मम्मी पत्र आलंय. पत्र? हो, कुणाचं आहे? तुमच्या नावावर आहे, पण पाठवणाऱ्याचं नाव नाहीये. वाच बरं. पप्पांचं पत्र. तीर्थस्वरूप वहिनी साहेबांना नाना पाटणकरांचा साष्टांग नमस्कार. हा? तुझ्या वडिलांचं पत्र आणि अक्कल? अगं पण त्यांना जाऊन तर 6 महिने झाले. हा, हो, तारीख बघ बरं काय आहे. तारीख कालची आहे. कालची तारीख आहे? ठीक आहे, वाच. वहिनी साहेब, माझ्या मृत्यूनंतर 6 महिन्यांनी हे पत्र तुमच्या हातात पडल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण तशी व्यवस्था मीच केली होती. खरं तर मला आपली क्षमा मागायची. स्वतःच्या स्वार्थासाठी मी खोटं बोललो तुमच्याशी. मला सदानेच खरं तर खोटं बोलायला भाग पाडलं. वहिनी साहेब, मी एक गरीब माणूस, आयुष्यभर रंगभूमीची सेवा केली, पण स्वतःच्या मुलीचं लग्न करण्याची माझी ताकद नव्हती. माझ्या गावाकडचं शेत वगैरे सगळा सदाशिवनं माझ्यावर प्रेमासाठी केलेला एक बनाव होता. म्हणून जो काही रोहिणीच्या लग्नाला हुंडा म्हणून मी पैसा दिला तो सदाचाच म्हणजे तुमचाच होता. जिवंतपणी खोटेपणाचं ओझं मी सहन केलं. माझ्या मृत्यूनंतर तरी या पापातून मुक्त व्हावं म्हणून हा पत्र प्रपंच. माझ्या मुलीला मी तिच्या दैवावर सोडतो. माझ्या मित्राला मात्र दोष देऊ नका. खूप प्रेमळ अंतःकरणाचा आहे तो. जगात जर खरंच पुनर्जन्म असेल तर मी नक्की येईन तुमच्या घरात माझ्या मित्राला छळायला. नक्की येईन. तुमचा आजन्म ऋणी नाना पाटणकर.
केलं? सगळा दोष माझा आहे. मम्मी मला वाटते ती शिक्षा करा, पण प्लीज पप्पांना वनवास नको. मम्मी आम्हाला फ्लॅट कधीच नको होता. अगं आम्ही भाड्याच्या घरात पण राहिलो असतो ग. कोण समजता रे तुम्ही मला? मी तुमची आई आहे का बहीण? अरे हेच जर मला सरळ सांगितलं असतं तर मी काय केलं असतं? 4 दिवस घर डोक्यावर घेतलं असतं, एवढंच ना? तेवढंही तुम्ही सहन करू शकत नव्हतात का? मम्मी, तू बहिणीला त्रास दिला असतास म्हणून पप्पाने सांगितलं नसतं. म्हणजे अरे पप्पा आलेत का तुमच्यासोबत? नाही रे, खूप आग्रह केला पण नाही आले. पण मग तिथे गेटच्या बाहेर झाडाच्या आडोशाला कोण बसलंय? बघू. बघ ना, पप्पा आहेत का? अरे खरंच की. हा ना. ए मम्मी, हा, पप्पा खालीच आहे. मी घेऊन येऊ त्यांना. हा हा. जामी नाही, घेऊन येते. हो. मम्मी, पप्पाला प्लीज काय बोलू नको. शेवटी आपले पैसे आपल्याच घरात आलेत ना. आता कोणी काहीही बोलणार नाहीये. अगं पण मला जे करायचंय ते मी करेन. पप्पा या ना आत या. मम्मी मम्मी त्याला म्हणावं आत या. या. असं बाहेरूनच बघायचं होतं तर का आलात? मम्मी काय तुझं चाललंय? तुम्ही कोणी काहीही बोलणार नाही आहात आता. शांत बसा सगळे. मला मला राहवलं नाही. वाटलं बंड्याच्या लग्नाच्या निमित्ताने का होईना पण एक दिवस तुमच्या सहवासात राहावं. उद्या सकाळी निघून जाईन मी. फक्त एकदा तुमच्या हातचं जेवण बस. हवं तर पैसे देईन मी. पास झालं पप्पा, पास. नाही राहायचं आपल्याला हिच्या घरात. रोहिणी चल, आपण एक वेळ भाड्याच्या घरात राहू पण हिच्या घरात राहायचं नाही. चला तुम्ही. विनय, बास. आयुष्यात एकदाच बोललास पण खूप बोललास. लक्षात ठेव, हे भांडण आमच्या दोघांमधलं आहे. तुम्हाला कोणालाही काही बोलायचा अधिकार नाहीये. अगं पण तू त्याला तुम्ही सगळेजण आत जा. मम्मी, तुम्ही सगळे आत जा. माझ्यावरचा राग मी समजू शकतो पण मुलांच्या मनात तुमच्याबद्दल द्वेष नको निर्माण व्हायला. एवढी काळजी करता माझी? मी कोण काळजी करणार? मला स्वतःचीच काळजी घेता नाही येते. घेतलीत ना, स्वतःचीच काळजी घेतली. 10 लाख रुपये जुगारात हरताना काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? जाऊ दे ना आता. नशीब आपलं, दुसरं काय. अजून किती खोटं बोलणार आहात? म्हणजे पत्र वाचा. नाना पाटील. माफ करा मला, मी खोटं बोललो तुमच्याशी. पण माझाही नाईलाज होता. मी जर हे केलं नसतं ना तर मी आयुष्यभर स्वतःला कोसत राहिलो असतो. तुम्हाला माहितीये, माझ्या उमेदवारीच्या काळात नाना एखाद्या मोठ्या भावासारखा माझ्या पाठीशी उभा होता. स्वतःच्या भाकरीतला अर्धा घास त्याने वेळप्रसंगी मला दिलाय. पण आयुष्याच्या शेवटी नियतीने नानावर डाव साधला. अनेक कलाकारांचे चेहरे रंगवणाऱ्या नानाचा चेहरा दिवसेंदिवस मलूल होत चालला होता. पण मरेपर्यंत पठ्ठ्याने पत्ता लागू दिला नाही. मलाच काय, स्वतःच्या मुलीलाही त्याने सांगितलं नाही. शेवटी मी डॉक्टरांचा पिच्छा पुरवला तेव्हा मला कळलं की त्याला लिव्हरचा कॅन्सर आहे. तो फक्त 6 महिन्यांचा सोबती आहे. रोहिणी आई वेगळी कोण, तिचं भवितव्य भकास चेहऱ्याने नाना बघत होता. त्याच्या मनाची तगमग फक्त मला दिसत होती. त्याला निदान मरण तरी सुखाने यावं म्हणून मी हा सगळा उपद्व्याप केला. माझी एक विनंती आहे, प्लीज रोहिणीला सांभाळून घ्या. मी परत कधीही तुम्हाला त्रास द्यायला येणार नाही. मी येतो. थांबा. तुम्हाला असं एकट्याला जाता येणार नाही. का? अजून काय शिक्षा करणार आहे?
मलाही बरोबर न्यावं लागेल. हं? अहो आजपर्यंत खूप केलं सर्वांसाठी. कालच माझी PRS मंजूर झाली आणि आणि अहो मीही करेन ना कष्ट. आपण राहू पूर्वीसारखे परत. हो पण नाही, तुमची या घराला गरज आहे. आपल्या आपल्या पाखरांना, मुलांना गरज आहे. आकाशात उडणाऱ्या पाखरांना घरट्याची गरज आहे. अहो त्या पक्ष्यांना आता पंख फुटले आणि आणि आपणही जगूया ना स्वतःसाठी. मलाही जगायचंय स्वतःसाठी. हवं तर तुमच्या नाटकाच्या दौऱ्यावर पडेल ते काम करायला मी तयार आहे. मला न्या तुम्ही बरोबर. हो मी पण मम्मी अगं थांब, मम्मी अगं थांब. मम्मी लवकर आज चला ना. ताईंना अचानक कसं तरी व्हायला हा? लागलं. आणि पप्पा डॉक्टरांना पण फोन करा. हो, काय करतो झालं? लगेच. अगं काय नाही झालं, हे उगाच तांडव करते. मम्मी हे खोटं बोलताय तो. तुम्ही आधी आज चला. अरे विनय काय झालं सांगशील का बाळा? अगं तिला कोरड्या उलट्या होत आहेत. हा? तुम्ही आजी आजोबा होणार आहात. काय? हा, अरे मग हे आधी नाही का सांगायचं? मला वाटलं ती बोलली असेल तुम्हाला दोघांना. म्हणजे मम्मी हा? तुम्ही आता लगेच आजी होणार? अगं बाई लगेच नाही होणार. मी तुला सगळं सांगेन. हा? जा जा, तुला सगळं समजावून सांगायला हवं बहुतेक. तुम्ही गप्प बसा हो. माझ्याकडच्या 4 गोळ्या देतो. चल, हा, चल, दे, दे. बरं वाटतं मला. कठीण आहे. हो आजीबाई, हा वेद बदलला नाही ना तुमचा? कसला? नाही, माझ्या बरोबर येणार होतात तुम्ही ना? तुम्हाला तरी जावंसं वाटतंय का हो आता इथून? मी कुठे असं म्हटलं, पण तूच मला घराबाहेर घालवलंस ना. आता आधी आंघोळ करा. काहीतरी गिळा. कधी खाल्लं असेल कोणाच ठाऊक. एक मिनिट, तुझं 2 नंबरचं वाक्य परत म्हणा. आधी आंघोळ करा आणि काहीतरी गिळा. बरं वाटलं. किती दिवसांनी ऐकले ते वाक्य. गिळा गिळा गिळा, मस्त गिळा. काय रे दादा? हा, मला भास होत आहे की आता काय? माझ्यासोबत तुझं बोल. ए दादा, हा? तू जरा मगाशी जास्त बोलला होता, तुला नाही वाटत? मम्मी पण बघ ना, एवढं काय बोलायची गरज होती? हा प्रपंच असाच असतो बाबा. हा? तुझं माझं जमीन आहे आणि तुझ्या वाटून जमीन आहे. अरे पंड्या, लग्न होऊन अर्धाच नाही झाला तो एवढा प्रौढांचा वागायला लागला. अरे अशाने तुझा पप्पा होईल. तोपर्यंत तुझा नाना पाटणकर झालेला असेल. अरे, तुझ्या मागे दोघी काय बोलत? आम्ही काय काय चाललंय? इकडे या. त्याला सांग ना. अहो आता काही लहान आहात का तुम्ही? तो कसा वागतोय बघ. तू पप्पा बस रे. हे तू गप्पा. अरे काय चाललंय, काय भांडताय, काय हा? भांडणं कशावर करताय? अहो त्यांचं पण आपल्यासारखं. काय? तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. हा, you are great, पप्पा.